नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपले 13 लेक्चर झाले. आजचं 14वं लेक्चर आहे आपलं. याच्यामध्ये आपण एक्सरसाइज 1.3 घेतोय आणि आता एक्सरसाइज 1.3चा क्वेश्चन नंबर 4 आज आपण घेणार आहे. क्वेश्चन नंबर 4चा कॉमन क्वेश्चन आहे सर्वांसाठी. शो दॅट dy by dx इज इक्वल टू y अपॉन x इन द फॉलोइंग व्हेअर a अँड p आर कॉन्स्टंट. dy by dx इज इक्वल टू आपल्याला y अपॉन x प्रूव्ह करायचे आणि क्वेश्चन नंबर 3 ज्या टॉपिकचा होता डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन त्याच टॉपिकचा क्वेश्चन नंबर 4 पण आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 सुद्धा त्याच टॉपिकवरती डिपेंड आहे. याच्यामध्ये ह्या एक्सरसाइजमध्ये हा क्वेश्चन नंबर 4 आणि याच्यानंतर येणारा क्वेश्चन नंबर 5 दोन्ही पण क्वेश्चन एक्झामच्या दृष्टीने आणि सीईटीच्या दृष्टीने खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर लक्षात ठेवा, हे दोन्ही क्वेश्चन्स आणि त्याच्यामध्ये भरपूर सब क्वेश्चन्स आहे, पण ह्या टाईपचे क्वेश्चन्स मॅक्सिमम एक्झामला येत असतात. त्याच्यामुळे क्वेश्चन नंबर 4 आणि पुढचा येणारा क्वेश्चन नंबर 5 दोन्ही पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. म्हणजे आजचा व्हिडिओ आणि नंतर उद्या येणारा व्हिडिओ दोन्ही व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे, सीईटीसाठी पण आणि बोर्ड एक्झामसाठी पण. एक्झाम्पल घेऊन सुरुवात करू आपण. आता याच्यामध्ये जेवढे एक्झाम्पल आहे युनिक एक्झाम्पल आहे, म्हणजे ते एक्झाम्पल एकदा तुम्ही सॉल्व केलेलं असेल तरच सॉल्व करता येईल. डायरेक्ट सॉल्व करायला गेले तुमची मेथड जर चुकली तर एक्सपेक्टेड आन्सर लवकर तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळे ह्या मेथड्स समजून घ्या आणि या एक्झाम्पलची 100% प्रॅक्टिस करून ठेवा. फर्स्ट एक्झाम्पल x⁻⁷ y⁻⁵ इक्वल टू x+y ब्रॅकेट रेस टू 12. आता कोणालाही असं वाटू शकतं की याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, इकडे प्रोडक्ट टूल अप्लाय करायचा आणि इथे पण 12 आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो, चेन रूल अप्लाय करायचा. तसं करायचं नाही. त्याच्यामध्ये लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन वापरायचं आहे. याच्यामध्ये लॉग घेऊ आपण, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. दोन्ही साईडचा जर लॉग घेतला तर काय होईल, लॉग x⁻⁷ y⁻⁵ इक्वल टू लॉग x+y ब्रॅकेट रेस टू 12. लॉगमध्ये जर मल्टिप्लिकेशन असेल तर ॲडिशन होतं, म्हणजे हे काय होईल 7 log x प्लस इथे x⁻⁷ होता, हा 7 कुठे शिफ्ट केला, पुढे शिफ्ट केला, एक स्टेप डायरेक्ट लिहिली मी, 5 log ऑफ y इज इक्वल टू हा 12 पण पुढे शिफ्ट होईल, 12 log ऑफ x+y. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. 7 तर कॉन्स्टंट आहे तसाच राहील, log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस 5 कॉन्स्टंट ॲज इट इज, log y चा डेरिव्हेटिव्ह 1/y, पण y चा डेरिव्हेटिव्ह आहे विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे इथं काय घ्यावं लागेल dy by dx. 12 कॉन्स्टंट ॲज इट इज, log म्हणजे इथे 1/x+y आणि x+y चा डेरिव्हेटिव्ह, x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि y चा dy by dx. इम्प्लिसिट फंक्शन आहे, टर्म्स ॲडजस्ट करून घेऊ आपण. आता हे होईल 7/x, हे होईल 5/y dy by dx इक्वल टू 12/x+y इंटू 1, म्हणजे हे 12/x+y राहील आणि 12/x+y इंटू dy by dx. ज्या टर्ममध्ये dy by dx आहे त्या टर्म एका बाजूला घ्यायच्या आणि ज्याच्यामध्ये dy by dx नाही आहे त्या अपोजिट साईडला घ्यायच्या. मग आता कोणत्या कोणत्या टर्म येतील त्या, 5/y dy by dx आणि ही टर्म इकडे आल्यावर काय होईल, मायनस होईल 12/x+y dy by dx इज इक्वल टू, इथे कोणती टर्म शिल्लक राहणार आहे, 12/x+y आणि हा 7/x अपोजिट साईडला गेल्यावरती काय होईल, मायनस होईल 7/x. ह्या दोघांमधून dy by dx कॉमन काढायचं, हा उरतो 5/y मायनस 12/x+y इज इक्वल टू 12/x+y मायनस 7/x. dy by dx क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, काय होईल हे 5 × x+y
म्हणजे हा 5 इंटू एक्स 5x प्लस 5 इंटू वाय 5y मायनस 12 इंटू वाय 12y अपॉन y इंटू ब्रॅकेट x प्लस वाय इज इक्वल टू सेम 12 इंटू एक्स 12x. आता इथे मायनस आहे 7x प्लस वाय अपॉन x इंटू ब्रॅकेट x प्लस वाय. इथे डिनॉमिनेटरला x प्लस वाय, इकडे पण डिनॉमिनेटरला x प्लस वाय कॅन्सल होईल. dy बाय dx इज इक्वल टू 5x प्लस 5y मायनस 12y अपॉन y 12x मायनस 7x, हा मायनस आणि हा प्लस मायनस होईल 7y अपॉन x. dy बाय dx इज इक्वल टू कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. dy बाय dx इंटू 5x प्लस 5y आणि मायनस 12y किती होईल मायनस 7y अपॉन y इक्वल टू इथे 12 मायनस 7 किती होईल 5x आणि हा मायनस 7y ॲज इट इज अपॉन x. लेफ्ट हँड साईडला न्यूमरेटर आणि राईट हँड साईडचा न्यूमरेटर दोन्ही पण काय सेम आहे, म्हणजे इकडचं तिकडे गेल्यावर डिवाइड होईल आणि कॅन्सल होईल. जागेवरच कॅन्सल करून टाकू त्याला. म्हणजे उरतं काय dy बाय dx इंटू 1 अपॉन वाय इज इक्वल टू 1 अपॉन एक्स. हा वाय तिकडे गेल्यावर काय होईल मल्टिप्लाय होईल. dy बाय dx न्यूमरेटरला जाईल म्हणजे y अपॉन एक्स. आणि हेच काय करायचं होतं आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हिंस प्रूव्ह. पॉज करा, नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल p रेज टू 4 y रेज टू 4 आणि x प्लस y रेज टू p प्लस 4 वेअर p बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. एकदम सेम टू सेम एक्झाम्पल आहे. मागच्या एक्झाम्पलमध्ये x रेज टू 7 y रेज टू 5 होता आणि 7 प्लस 5 किती होतो 12 होतो इक्वल टू x प्लस y रेज टू 12 होता. इथे पण तेच आहे, फक्त इथे 7च्या ऐवजी p आहे. बाकी काहीच बदल नाही आहे आणि पूर्ण एक्झाम्पल सॉल्व करताना सुद्धा काहीच बदल नसणार आहे. तुम्ही 2 मिनिटासाठी व्हिडिओ पॉज करून एक्झाम्पल सॉल्व करून बघा. आणि आता झालं असेल सॉल्व तर इकडे लक्ष द्या. ज्यांचा नसेल आन्सर आलं त्यांनी इकडे लक्ष द्या. काय घ्यायचं लॉग, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. काय होईल हे लॉग ऑफ x रेज टू p y रेज टू 4 इक्वल टू लॉग ऑफ x प्लस y ब्रॅकेट रेज टू p प्लस 4. हा होईल p log x प्लस 4 log y इक्वल टू p प्लस 4 log ऑफ x प्लस y. आता p log x याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. हे काय होईल मग log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x म्हणजे हा होईल p अपॉन x प्लस log y चा 1 अपॉन y म्हणजे 4 अपॉन y आणि y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल टू p प्लस 4 न्यूमरेटरला log आहे म्हणून 1 अपॉन इथं होईल x प्लस y आणि x प्लस y चा डेरिव्हेटिव्ह x चा 1 आणि y चा dy बाय dx. p अपॉन x प्लस 4 अपॉन y dy बाय dx इज इक्वल टू मध्ये मल्टिप्लाय करून घ्यायचं प्रत्येक टर्मला. p प्लस 4 अपॉन x प्लस y प्लस p प्लस 4 अपॉन x प्लस y इंटू dy बाय dx. आता ज्या टर्ममध्ये dy बाय dx आहे त्या टर्म एका बाजूला घ्यायच्या म्हणजे लेफ्ट हँड साईडला घ्यायच्या आणि ज्यांच्यामध्ये dy बाय dx नाही त्या राईट हँड साईडला घ्यायच्या. आता dy बाय dx चा टर्म 4 अपॉन y dy बाय dx आणि ही टर्म इकडे आल्यावर काय होईल मायनस होईल p प्लस 4 अपॉन x प्लस y dy बाय dx इज इक्वल टू ते p प्लस 4 अपॉन x प्लस y आणि हा p अपॉन x
तिकडे गेल्यावर काय होईल, मायनस होईल पी अपॉन एक्स. डी वाय बाय डी एक्स कॉमन काढून घ्यायचं या दोघांमधून. डी वाय बाय डी एक्स इथे उरतं 4 अपॉन वाय मायनस पी प्लस 4 अपॉन एक्स प्लस वाय. काही मिस्टेक होऊ नये म्हणून हा ब्रॅकेट इज इक्वल टू पी प्लस 4 अपॉन एक्स प्लस वाय मायनस पी अपॉन एक्स डी वाय बाय डी एक्स. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं लेफ्ट हँड साईडला पण आणि राईट हँड साईडला पण. 4 ने याला मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, डायरेक्ट मल्टिप्लाय करून टाकू आपण आता. हा 4x प्लस 4y मायनस पी वाय, हा मायनस आहे आणि हा प्लस आहे म्हणजे परत मायनस होईल, पी इंटू वाय आणि 4y अपॉन वाय इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वाय इज इक्वल टू इथे पण पी इंटू एक्स पी एक्स प्लस 4x, थोडं छोटं करतो मी, पी एक्स प्लस 4x मायनस पी एक्स मायनस पी वाय अपॉन एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वाय. जेवढ्या टर्म कॅन्सल होतील तेवढ्या याच्यामध्ये कॅन्सल करायचे आहेत. काय काय कॅन्सल होईल, डिनॉमिनेटरचा एक्स प्लस वाय, इकडचा एक्स प्लस वाय कॅन्सल होईल. न्यूमरेटरमध्ये इथे प्लस 4y मायनस 4y, इथे मायनस पी एक्स आणि प्लस पी एक्स, आणि एवढं सर्व कॅन्सल झाल्यावर उरणार काय, इथे उरतो 4x मायनस पी वाय अपॉन वाय इज इक्वल टू उरतो 4x मायनस इथे पी वाय अपॉन एक्स. इकडचा न्यूमरेटर म्हणजे लेफ्ट हँड साईडचा न्यूमरेटर आणि राईट हँड साईडचा न्यूमरेटर दोन्ही सारखेच आहे, कॅन्सल होतील. डी वाय बाय डी एक्स इंटू 1 अपॉन वाय इक्वल टू 1 अपॉन एक्स. हा 1 अपॉन वाय तिकडे गेल्यावर काय होईल, न्यूमरेटरला जाईल, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हे होतं वाय अपॉन एक्स. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ह. पॉज करा, नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल, सेक एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5 अपॉन एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5 इक्वल टू ए स्क्वेअर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल. आणि हे इम्पॉर्टंट याच्यासाठी आहे का आता या क्वेश्चनमध्ये पुढे अजून 6 एक्झाम्पल आहे, म्हणजे टोटल 8 एक्झाम्पल आहे. 2 झाले ते 2 सेम एक्झाम्पल होते, आता उरलेले 6 एक्झाम्पल, उरलेले 6चे 6 एक्झाम्पल ह्याच टाईपचे आहेत. ज्या मेथडने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे बाकीचे सर्व एक्झाम्पल त्याच मेथडने सॉल्व्ह करायचे. एक्झॅक्ट स्टेपसुद्धा सारख्याच असणार आहे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. पुढचे उरलेले 5 एक्झाम्पल तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह करू शकता जर हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलं. आता याच्यामध्ये काय करायचं, सेक एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5 अपॉन एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5 दिलेले, हा सेक इकडे शिफ्ट करायचा, म्हणजे इकडे उरतो एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5 अपॉन एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5 इक्वल टू सेक तिकडे गेल्यावर काय होईल, सेक इनवर्स होईल ऑफ ए स्क्वेअर. आता हा ए स्क्वेअर आहे, ए हा कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा स्क्वेअर कॉन्स्टंटच राहणार आहे. ए स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, त्याचा सेक इनवर्स घेतला तरी पण तो काय राहणार आहे, कॉन्स्टंटच राहणार आहे. इथे दुसरं काही असतं, टॅन असतं, साईन असतं, लॉग असतं, ई रेस टू असतं, तरी तो कॉन्स्टंटच राहिला असता. म्हणजे हा काय कॉन्स्टंट आहे. सपोज हा जो कॉन्स्टंट आहे त्याला आपण वेगळा व्हेरिएबल अजूम करू, ही टर्म खूप मोठी म्हणून. सेक इनवर्स ऑफ ए स्क्वेअर इज इक्वल टू एक वेगळा व्हेरिएबल घेऊ आपण, समजा याला आपण पी अजूम केलं. याला काय अजूम केलं आपण, पी अजूम केलं, कारण हा काय आहे तर कॉन्स्टंट आहे. मग आता याला रिप्लेस करून घ्यायचं, एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5 अपॉन एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5 इक्वल टू काय गेला, पी. ह्या एवढी मोठी टर्म होती म्हणून त्याला सिम्प्लिफाय करून घेतलं, त्याच्याऐवजी काय घेतलं आपण पी घेतलं, कारण ती टर्म काय आहे तर कॉन्स्टंट आहे म्हणून. मग आता याला डिनॉमिनेटरला तिकडे शिफ्ट करायचं, एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5 पी इंटू ब्रॅकेट एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5. पीने मल्टिप्लाय करून घेतलं, हे काय होईल, एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5 इक्वल टू पी एक्स रेस टू 5 मायनस पी वाय रेस टू 5.
आता याच्यामध्ये एक्सच्या टर्म एका बाजूला घ्यायच्या, वायच्या एका बाजूला घ्यायच्या. हा x⁵ इथे, हा px⁵ इकडे आला, मायनस होईल, इक्वल टू आपण काय करू, हा x⁵ तिकडे शिफ्ट करून टाकू, हा y⁵ तसाच ठेवू. y⁵ हा मायनस py⁵ इकडे आला, प्लस होईल py⁵ इक्वल टू px⁵, आणि हा x⁵ तिकडे गेल्यावर काय झाला, मायनस x⁵ झाला. निगेटिव्ह साईन कमी करण्यासाठी हा मायनसवालाच इकडे शिफ्ट करून घेतला, हा मायनसवाला इकडे शिफ्ट केला आणि हा x⁵ तिकडे शिफ्ट केला. ह्या दोघांमधून y5 कॉमन काढला, म्हणजे y⁵. इथे काय उरेल, 1 प्लस p. याच्यामधून x⁵ कॉमन काढला, याच्यामध्ये काय उरेल मग, p मायनस 1. हा x⁵ इकडे आणायचा आणि हा 1 प्लस p तिकडे न्यायचा, म्हणजे हा होईल y⁵ अपॉन x⁵ इक्वल टू p मायनस 1 अपॉन 1 प्लस p. म्हणजेच x⁵ अपॉन नाही y⁵ अपॉन x⁵, y⁵ अपॉन x⁵ इक्वल टू p मायनस 1 आहे, म्हणून हे 1 प्लस पीला आपण कसं लिहिलं, p प्लस 1 लिहिलं. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये ही स्टेप कॉमन आहे, इथपर्यंत शोधून घ्यायचं. y⁵ अपॉन x⁵ इज इक्वल टू p मायनस 1 अपॉन p प्लस 1. आता 9 एक सिम्प्लिफाईड टर्म घ्यायची. कुठून, कोणती सिम्प्लिफाईड टर्म आहे, तर हीच सिम्प्लिफाईड टर्म आहे. याला समजा इक्वेशन नंबर 1 देऊन घेतलं, फ्रॉम इक्वेशन 1 x⁵ प्लस y⁵, px⁵ मायनस py⁵. ही टर्म आपल्याला एक इक्वेशन 1 मध्ये ऑलरेडी मिळालेली आहे. याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. 5x⁴ प्लस 5y⁴ dy बाय dx इज इक्वल टू, हा p कॉन्स्टंट आहे तसाच राहील, p इंटू 5x⁴ मायनस p इंटू 5y⁴ dy बाय dx. आता याच्यात ऑब्झर्व करा, प्रत्येक टर्ममध्ये 5 आहे, म्हणजे प्रत्येक टर्मला 5 ने डिवाइड केलं तर हे सर्व 5 काय होऊन जातील, कॅन्सल होऊन जातील. dy बाय dxच्या टर्म एका बाजूला घ्यायच्या, उरलेल्या टर्म एका बाजूला घ्यायच्या. y⁴ dy बाय dx, आणि इथे काय मायनस आहे, म्हणजे इकडे आल्यावर प्लस होईल, py⁴ dy बाय dx इज इक्वल टू, इथे उरतो काय, इथे px⁴ उरतो आणि हा फक्त x⁴ आहे, मग तिकडे गेल्यावर मायनस होईल. आता ह्या दोघांमधून काय कॉमन निघतो, याच्यातून निघतो y⁴ पण कॉमन निघतो आणि dy बाय dx तर आपल्याला कॉमन घ्यायचाच आहे. म्हणजे इथे उरेल 1 आणि इथे उरेल p, 1 प्लस p. इथून x⁴ कॉमन निघतो, म्हणजे हे येईल p मायनस 1. एकदा हे लिहून घ्या सुरुवातीच्या स्टेप्स. dy बाय dx हा y⁴ नंतर लिहिलं मी, 1 प्लस p x⁴ p मायनस 1. हा 1 प्लस p आहे, याला p प्लस 1 पण लिहू शकतो आपण. 1 प्लस p आणि p प्लस 1 एकच. आता हा x⁴ इकडे आणायचा आणि हा p प्लस 1 तिकडे न्यायचा. dy बाय dx आहे तसंच, dy बाय dx इंटू हा y⁴ आहे तसंच डिवायडेड बाय x⁴ इक्वल टू p मायनस 1 डिवायडेड बाय p प्लस 1. dy बाय dx इज इक्वल टू p मायनस 1 p प्लस 1 इंटू हा y⁴ अपॉन x⁴ तिकडे गेल्यावर काय होईल, किंवा आहे तसंच राहू दे, चला y⁴ अपॉन x⁴ p मायनस 1 अपॉन p प्लस 1. इथेच एक्झाम्पल आपलं सॉल्व होत आहे. हा y⁴ अपॉन x⁴, y⁴ अपॉन x⁴, इथे p मायनस 1 अपॉन p प्लस 1,
पी मायनस वन अपॉन पी प्लस वनची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी मिळालेली, ती व्हॅल्यू इकडे पुट करायची. डी वाय बाय डी एक्स वाय रेस टू 4 अपॉन एक्स रेस टू 4 पी मायनस वन अपॉन पी प्लस वन. पी मायनस वन अपॉन पी प्लस वनची व्हॅल्यू आहे वाय रेस टू 5 अपॉन एक्स रेस टू 5. हा वाय रेस टू 4 आणि एक्स रेस टू 4 तिकडे न्यायचा. डी वाय बाय डी एक्स इक्वल टू वाय 5 अपॉन एक्स 5 इंटू हे न्यूमरेटरचं डिनॉमिनेटर होऊन जाईल एक्स 4 अपॉन वाय. आता 5y वाय रेस टू 5 म्हणजे 5 टाइम्स वाय आणि 4 टाइम्स वाय, म्हणजे हे कॅन्सल होतील, इथे वाय शिल्लक राहील, हे पण 4x कॅन्सल होतील, एक x शिल्लक राहील, म्हणजे शेवटी डी वाय बाय डी एक्स इक्वल टू काय उरतो, फक्त y अपॉन एक्स उरतो. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ह. पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट 4th नंबरचं एक्झाम्पल. मी सांगितलं तुम्हाला हे पुढचे जेवढे एक्झाम्पल आहे सर्व सारखेच आहे. आता मागच्या एक्झाम्पलमध्ये जर कोणाच्या कन्सेप्ट क्लिअर झाला नसतील तर याच्यामध्ये क्लिअर करून घ्या. त्या हा टॅन इनवर्स तिकडे शिफ्ट करायचं, जसं सेक तिकडे गेल्यावर सेक इनवर्स झाला होता, हा इनवर्सच आहे. तिकडे गेल्यावर काय होईल, फक्त टॅन होईल. 3x² मायनस 4y² अपॉन 3x² प्लस 4y² इक्वल टू टॅन ऑफ a². a² कॉन्स्टंट आहे म्हणजे टॅन a² पण काय असणार आहे, कॉन्स्टंटच असणार आहे. लेट टॅन ऑफ a² इक्वल टू पी. त्याला काय अजूम केलं, पी अजूम केलं, म्हणजे हे 3x² मायनस 4y² अपॉन 3x² प्लस 4y² इक्वल टू पी. हे काय होईल मग, 3x² मायनस 4y² इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 3x² प्लस 4y². 3x² मायनस 4y² इक्वल टू 3px² प्लस 4py². x² च्या टर्म एका बाजूला घ्यायच्या, y² च्या एका बाजूला घ्यायच्या. हा 3x² आहे, इकडे आल्यावर काय होईल, मायनस 3px² होऊन जाईल इक्वल टू 4py². हा मायनस 4y² तिकडे गेल्यावर काय होईल, प्लस होईल, प्लस 4y². ह्या दोघांमधून काय कॉमन निघतो, या दोघांमधून 3x² कॉमन निघतो. 3x² गेला, इथे 1 शिल्लक राहील, इथे मायनस पी, 1 मायनस पी इक्वल टू 4y². इथे फक्त p शिल्लक राहील, प्लस इथे 1. आता हा 4y² इकडे आणायचा. 3x² अपॉन 4y² इक्वल टू p प्लस 1 अपॉन 1 मायनस पी. हे p प्लस 1 अपॉन 1 मायनस पीला आपण थोडं सिम्प्लिफाय करून लिहिलं. 4y² इक्वल टू हे p प्लस 1 आहे म्हणजे हे 1 प्लस पी पण लिहू शकतो आपण, 1 प्लस पी अपॉन 1 मायनस पी. याला इक्वेशन 2 घ्यायचं. इक्वेशन 1 कोणतं घेऊ आपण, जे सिम्प्लिफाईड असेल ते, पीने ज्याला मल्टिप्लाय केलं याला इक्वेशन 1 घेऊ. तिथून डिफरन्शिएट करायचं आपल्याला. 9 बाय इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्टमध्ये जे मिळालं आहे ते इथे घेऊ परत एकदा, कारण त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. 3x² मायनस 4y² इक्वल टू 3px² प्लस 4py². याला डिफरन्शिएट करायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होईल मग, हा 3 तर कॉन्स्टंट आहे, x² डेरिव्हेटिव्ह 2x मायनस हा 4 कॉन्स्टंट आहे, y² डेरिव्हेटिव्ह 2y इंटू dy बाय dx इक्वल टू 3p x² डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 4p y² 2y dy बाय dx. प्रत्येक टर्ममध्ये 2 आलेला आहे. मग प्रत्येक टर्ममध्ये 2 आलेला आहे म्हणजे प्रत्येक टर्मला जर 2 ने डिवाइड केलं तर हे 2 2 2 2 कॅन्सल होऊन जातील, म्हणजे मिनिमाइज होऊन जातील तेवढ्याच टर्म. dy बाय dx च्या टर्म एका बाजूला घ्यायच्या, उरलेल्या टर्म एका बाजूला घ्यायच्या.
आता हा मायनस आहे ना, म्हणून आपण त्याला तिकडे पाठवू. मग आता इथे काय शिल्लक राहतो, इथे हा 3x शिल्लक राहतो आणि हा -3px इक्वल टू हा काय 4py dy/dx आणि ही मायनस टर्म तिकडे गेल्यावर काय होईल, प्लस होईल 4y dy/dx. कॉमन काढून घ्यायचं. याच्यामधून काय कॉमन येणार आहे, याच्यामधून येतो 3x कॉमन, म्हणजे इथे शिल्लक राहतो 1 - p इज इक्वल टू याच्यामधून काय कॉमन येणार आहे, 4 आणि y, 4y आणि dy/dx तर आहेच, 4y dy/dx. इथे काय शिल्लक राहील, मग इथे फक्त p आणि इथं हा +1. dy/dx तसाच ठेवायचा, बाकीच्या टर्म इकडे आणू. हे होईल 3x/4y 1 - p p + 1 म्हणजेच 1 + p इज इक्वल टू dy/dx. इथपर्यंत आला. आता 1 + p आणि 1 + p ची व्हॅल्यू टाकून द्यायची. आता इथे नेमकं आपलं अपोजिट झालेलं आहे. dy/dx इक्वल टू 3x/4y. आता हा 1 - p / 1 + p, इथे 1 + p / 1 - p म्हणजे इन्व्हर्स आहे त्याचं, म्हणजे ही व्हॅल्यू काय होईल, इन्व्हर्स होईल. म्हणजे हा 1 - p आणि 1 + p ची व्हॅल्यू इथे काय येईल, इथे 4y² न्यूमरेटरला जाईल आणि 3x² डिनॉमिनेटरला जाईल. जेवढ्या टर्म कॅन्सल होतील तेवढ्या कॅन्सल करायच्या. एक x कॅन्सल होईल, एक y पण कॅन्सल होईल. उरतो काय, dy/dx इक्वल टू न्यूमरेटरला y शिल्लक राहतो, डिनॉमिनेटरला x. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ह. पॉज करा, नोट डाऊन करा आणि स्टेप समजून घ्या. दोन्ही एक्झाम्पलमध्ये स्टेप एक्झॅक्टली सारख्याच आहे. 5th नंबरचं एक्झाम्पल, कॉस इन्व्हर्स 7x⁴ + 5y⁴ अपॉन 7x⁴ - 5y⁴ इक्वल टू tan इन्व्हर्स ऑफ ए. एक्झाम्पलवरून पण लक्षात येत असेल तुमच्या, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सारख्याच टर्म असतात, फक्त +- फरक असतो आणि इक्वल टू कॉन्स्टंट असतं. आता इकडे कॉस इन्व्हर्स, हा कॉस इन्व्हर्स तिकडे गेल्यावर काय होईल, कॉस होईल. म्हणजे हे 7x⁴ + 5y⁴ अपॉन 7x⁴ - 5y⁴ इक्वल टू कॉस ऑफ tan इन्व्हर्स ऑफ ए. आणि हा पण आपल्यासाठी काय, तर फक्त कॉन्स्टंट. किती मोठी टर्म असेल तरी काही फरक पडत नाही आपल्यासाठी. ती टर्म फक्त काय, एक कॉन्स्टंट आहे आणि आपण त्याला p अझूम करणार आहे. लेट कॉस ऑफ tan इन्व्हर्स ए इज इक्वल टू p. 7x⁴ + 5y⁴ अपॉन 7x⁴ - 5y⁴ इक्वल टू p. डिनॉमिनेटर तिकडे शिफ्ट करायचा. 7x⁴ + 5y⁴ डायरेक्ट मल्टिप्लाय करून टाकतो मी आता याला. 7px⁴ - 5py⁴. हे जे याला आपण इक्वेशन नंबर 1 अजूम करतो, कारण याला डिफरन्शिएट करायचं असतं पुढे. पण त्या अगोदर कॉन्स्टंट टर्मची व्हॅल्यू शोधून घ्यायची. 7 ही मायनस टर्म इकडे आणायची आपल्याला. 5y⁴ इथेच ठेवतो आणि हा मायनसवाला इकडे आणतो, म्हणजे प्लस होईल 5py⁴. 7px⁴ आणि हा 7x⁴ तिकडे, 7x⁴ तिकडे. 5y⁴ कॉमन काढून घ्यायचा. इथे काय शिल्लक राहील, 1 प्लस इथे काय शिल्लक राहील, p इक्वल टू इथे 7x⁴ कॉमन, इथे p आणि इथे -1. 5y⁴ अपॉन 7x⁴ इक्वल टू p - 1 अपॉन 1 + p. याला p + 1 केलं तरी चालणार आहे आणि नाही केलं तरी काही विशेष फरक पडत नाही. 5y⁴ अपॉन 7x⁴ इक्वल टू p - 1 अपॉन 1 + p. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये ही इथपर्यंत सेम, बाकी पूर्ण एक्झाम्पलच सेम आहे तसं तरीसुद्धा. फ्रॉम इक्वेशन 2
7x⁴ 9 5y⁴ इक्वल टू 7p x⁴ मायनस 5p y⁴ हे येत आहे ना, पण इतकं वरती लिहिलं. थोडं खाली घेतो. 7x⁴ प्लस 5y⁴ 7p x⁴ प्लस 5p y⁴ याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केल्यावर काय होईल? 7 4x³ प्लस 5 × 4y³ dy/dx इक्वल टू हा 7p तसाच 4x³ प्लस 5p 4y³ dy/dx. प्रत्येक टर्ममध्ये 4 कॉमन आहे, कॅन्सल करून टाकायचा. आता उरलेल्या टर्म dy/dx कॉमन घ्यायचं आपल्याला. आता उरलेल्या टर्म एका बाजूला घ्यायच्या. आता dy/dx 5y³ dy/dx. प्रत्येक टर्ममध्ये प्लस आला म्हणजे आपलं कुठेतरी राहिलं आहे मायनसचं आहे ना. इथे -5py, इथे मायनस आहे, इथे मायनस आहे. हा मायनसवाला इकडे आल्यावर काय होईल? प्लस होईल 5py dy/dx इक्वल टू 7p x³ आणि हा 7x³ तिकडे गेल्यावर मायनस होईल -7x³. ह्या दोघांमधून काय कॉमन निघणार आहे? इथे y³ लाईन राहिला 5p y³ dy/dx 5y³ dy/dx कॉमन येईल. इथे काय शिल्लक राहतो? काहीच नाही म्हणजे 1 आणि इथे शिल्लक राहतो p इज इक्वल टू इथून 7x³ कॉमन येईल. इथे शिल्लक राहतो p आणि इथे काहीच नाही म्हणजे 1 dy/dx इज इक्वल टू सर्व टर्म तिकडे शिफ्ट करून टाकू. 7x³ त्याला डिवायडेड बाय 5y³ इंटू p - 1/1 प्लस p dy/dx इज इक्वल टू 7x³ अपॉन 5y³ इंटू p - 1/1 प्लस p. व्हॅल्यूज पुट करून द्यायच्या. 5y⁴ अपॉन 7x⁴. 7 7 कॅन्सल, 5 5 कॅन्सल, 3y कॅन्सल आणि 3x पण कॅन्सल. dy/dx इक्वल टू करतो y/x. हेन्स प्रूफ. पॉज करा, नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल, लॉग x20 - y20 अपॉन x20 प्लस y20 इक्वल टू 20. इथे इक्वल टू 20 आणि ह्या 20चा काही संबंध नाही. इथं 200 असतं, 400 असतं तरी आपल्याला काही फरक पडत नव्हता. आपल्यासाठी तो फक्त कॉन्स्टंट आहे. हा लॉग तिकडे शिफ्ट करायचा. x20 - y20 अपॉन x20 प्लस y20 इक्वल टू लॉग अपोजिट साईडला गेल्यावर काय होईल? e⁻20 होईल. आणि तो काय तर कॉन्स्टंट आहे आणि त्याला काय अजूम करायचं? p अजूम करायचं. लेट e⁻20 इज इक्वल टू p. e⁻20 इक्वल टू p म्हणजे x⁻20 मायनस y⁻20 अपॉन x⁻20 प्लस y⁻20 इज इक्वल टू काय होऊन जाईल? p. डिनॉमिनेटर तिकडे शिफ्ट करायचं. x⁻20 मायनस y⁻20 इज इक्वल टू p x⁻20 प्लस p y⁻20. x टर्म एका बाजूला, y च्या टर्म एका बाजूला. त्याच्या अगोदर हे जे इक्वेशन आहे याला इक्वेशन नंबर फर्स्ट. आता x वाल्या टर्म एका बाजूला, y वाल्या एका बाजूला म्हणजे x⁻20 मायनस p x⁻20 इक्वल टू p y⁻20. हा मायनसवाला तिकडे गेल्यावर काय होईल? प्लस होईल y⁻20. दोघांमधून x⁻20 कॉमन 1 मायनस p इक्वल टू y⁻20
इथं काय होईल p प्लस 1 x रेस टू 20 अपॉन y रेस टू 20 इक्वल टू इकडे p प्लस 1 आणि हा तिकडे गेल्यावर 1 मायनस p. याला इक्वेशन नंबर सेकंड. नाउ फ्रॉम इक्वेशन 1 x raised to 20 minus y raised to 20 equal to p x raised to 20 plus p y raised to 20. याला डिफरेंशिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x काय होईल मग हा x raised to 20 x raised to 19 minus 20 y raised to 19 into dy by dx. p as it is 20 x raised to 19 plus p as it is 20 x raised to नहीं हा y raised to 19 आणि dy by dx. प्रत्येक टर्म मध्ये काय कॉमन आहे? हा 20 कॉमन आहे. कॅन्सल. dy by dx एका बाजूला घ्यायचे, उरलेले एका बाजूला घ्यायचे. हा x raised to 19 आणि हा p x raised to 19 इकडे याला मायनस होईल इक्वल टू p y raised to 19 dy by dx. हा मायनस वाला आहे तिकडे गेल्यावर प्लस होईल प्लस y raised to 19 dy by dx. कॉमन काढायचं. इथून कॉमन काय येईल? x raised to 19 इथे उरतो 1 इथे उरतो p. याच्यामधून y raised to 19 dy by dx इथे उरतो p इथे उरतो 1. dy by dx is equal to x raised to 19 upon y raised to 19 into 1 minus p upon p plus 1 equal to dy by dx. व्हॅल्यूज पुट करून घ्यायच्या. dy by dx equal to x raised to 19 upon y raised to 19 into 1 minus p upon 1 plus p म्हणजे याचा इन्व्हर्स आहे. इथं काय झालं? त्याचा इन्व्हर्स झाला म्हणजे y raised to 20 upon x raised to 20 होईल. 19 आणि 20 म्हणजे x चा फरक आहे म्हणजे dy by dx इक्वल टू किती झालं? y अपॉन x. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हेन्स प्रूव्ह. पॉज इट अँड नोट डाऊन. नेक्स्ट एक्झाम्पल. e रेस टू x रेस टू 7 y रेस टू 7 x रेस अपॉन x रेस टू 7 प्लस y रेस टू 7. हा e मागच्या एक्झाम्पलमध्ये लॉग होता. अपोजिट साईडला शिफ्ट केला e झाला. आता हा e अपोजिट साईडला शिफ्ट केला तर लॉग होईल. x रेस टू 7 मायनस y रेस टू 7 अपॉन x रेस टू 7 प्लस y रेस टू 7 इक्वल टू लॉग ऑफ a. आता हे बघा याची वेगळी मेथड आहे त्याच्यामुळे प्रत्येक एक्झाम्पलसाठी ते एक्झाम्पल बदलत असेल. पण आपण जी मेथड वापरली ती अशा प्रकारची की ती युनिक मेथड आहे. प्रत्येक एक्झाम्पलला काहीच बदल होत नाही. कोणत्या स्टेपमध्ये कुठेही काही बदल होत नाही. अपोजिट साईडला जी टर्म येते त्या टर्मला आपण कॉन्स्टंट अजूम करतो आणि उरलेली ज्या स्टेप असतात त्या ॲब्सोल्युटली सेमच असतात. हेही तेच आहे. अजून काय करायचं? लॉग a इक्वल टू p अजूम करायचं. x रेस टू 7 मायनस y रेस टू 7 अपॉन x रेस टू 7 प्लस y रेस टू 7 इक्वल टू p. डिनॉमिनेटर तिकडे शिफ्ट केला. x रेस टू 7 मायनस y रेस टू 7 p x रेस टू 7 प्लस p y रेस टू 7. आता इथे x एका बाजूला y एका बाजूला. x रेस टू 7 मायनस p x रेस टू 7 p y रेस टू 7 ही मायनसवाली टर्म तिकडे गेल्यावर काय होईल? प्लस होईल. दोघांमधून काय कॉमन? x रेस टू 7 इथे उरतो 1 मायनस p इथून y रेस टू 7 कॉमन इथे उरतो p प्लस 1. x रेस टू 7 अपॉन y रेस टू 7 किंवा हा 1 मायनस p इथेच p प्लस 1 इकडे डिवायडेड बाय y रेस टू 7 अपॉन x रेस टू 7. याला आपण इक्वेशन नंबर 1 घ्यायचं असतं. याला इक्वेशन नंबर 2 घ्यायचं असतं.
फ्रॉम इक्वेशन 1, इक्वेशन 1 वरून x⁻⁷ मायनस y⁻⁷ इक्वल टू px⁻⁷ प्लस py⁻⁷. ब्लॅक पेन क्लिअर दिसतोय ना? ओके, याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होईल हा? 7x⁻⁶ मायनस 7y⁻⁶ dy/dx इक्वल टू p 7x⁻⁶ प्लस p 7y⁻⁶ dy/dx. dy/dx एका बाजूला घ्यायचं. पहिल्यांदा प्रत्येक टर्ममध्ये काय 7 कॅन्सल करून टाकायचं, तेवढाच टर्म मिनिमाइज होऊन जातात. dy/dx एका बाजूला घ्यायचा. हा x⁻⁶ इथेच, हा px⁻⁶ इकडे आल्यावर काय होईल? मायनस होईल इक्वल टू py⁻⁶ dy/dx आणि हा मायनसवाला तिकडे गेल्यावर काय होईल? प्लस होईल y⁻⁶ dy/dx. यांच्यामधून x⁻⁶ कॉमन येईल म्हणजे इथे उरतो 1 मायनस p. याच्यामधून y⁻⁶ dy/dx कॉमन येईल, इथे उरतो फक्त p प्लस इथे उरतो 1. dy/dx शोधून घेऊ आपण. हा x⁻⁶ डिवायडेड बाय y⁻⁶ इंटू 1 मायनस p डिवायडेड बाय p प्लस 1 इक्वल टू dy/dx. dy/dx इज इक्वल टू x⁻⁶ अपॉन y⁻⁶ इंटू 1 मायनस p अपॉन p प्लस 1, 1 मायनस p अपॉन p प्लस 1 इक्वल टू काय आलं आहे? x⁻⁷ y⁻⁷. सॉरी, y⁻⁷ अपॉन x⁻⁷ आहे. 6 आणि 7 म्हणजे हे कॅन्सल होऊन जाईल. dy/dx इज इक्वल टू उरतोय y अपॉन x आणि हेच आपल्याला काय करायचं आहे? प्रूव्ह करायचं आहे. हेन्स प्रूव्ह. पॉज करा आणि नोट डाऊन करा. 8 नंबरचं एक्झाम्पल एक्झॅक्ट सेम एक्झाम्पल आहे. हा साईन तिकडे शिफ्ट केल्यावर काय होणार आहे? साईन इन्व्हर्स होणार आहे म्हणजे x³ मायनस y³ अपॉन x³ प्लस y³ इक्वल टू होणार आहे साईन इन्व्हर्स a³ आणि याला आपण काय अजून करणार आहे? p. म्हणजे हे होणार आहे x³ मायनस y³ इक्वल टू px³ प्लस py³. एक्सच्या टर्म एका बाजूला, वायच्या टर्म एका बाजूला. त्याच्यावरून आपल्याला शोधायचा असतो 1 मायनस p अपॉन 1 प्लस p आणि त्याच्यानंतर ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो आणि ही जी शोधलेली व्हॅल्यू ती पुट करायची. आणि आन्सर तर आपल्याला माहीतच आहे, आपल्याला dy/dx इक्वल टू काय शोधायचं आहे? y अपॉन x. आता हे एक्झाम्पल अगोदरचं एक्झाम्पल सारखंच आहे, सोपं पण आहे. तुम्हाला मी हे एक्झाम्पल कशासाठी ठेवतो आहे? होमवर्कसाठी ठेवतो आहे. एक्झाम्पल सॉल्व होतं आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा. थँक्यू.